कल्याण शहरातील 1968 साली स्थापन झालेल्या आणि 57व्या वर्षीही मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या नवसाला पावणाऱ्या ठाणकरपाडा सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ठाणकरपाड्याच्या राजाचा हा गणेशोत्सव सोहळा मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये साजरा केला जात आहे। सार्वजनिक माघी गणेशोत्सव 2024 निमित्ताने 13 फेब्रुवारी 2024 ते 17 फेब्रुवारी 2024 या कालावधीत कल्याण शहरातील ठाणकरपाडा येथील हा माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। या माघी गणेशोत्सवामध्ये अथर्व शीर्ष पठण, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी भगनी भजनी मंडळ यांचे भजन तसेच प्रवचन, कीर्तन, हरिपाठ अशा कार्यक्रमांचे सुद्धा यामध्ये आयोजन करण्यात आले आहे। 16 फेब्रुवारी 2024 रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा, महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। 17 फेब्रुवारी रोजी गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा संपन्न होणार आहे। या मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत ठाणकर यांनी यावेळी KTV न्यूजशी बोलताना मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक असे उपक्रम राबवले जातात, त्या संदर्भात त्यांनी माहिती दिली। यावेळी आमचे प्रतिनिधी भरत दळवी यांनी या गणेशोत्सवाला भेट देऊन या मंडळाच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला। संपूर्ण कल्याण पश्चिमेमध्ये ठाणकरपाड्याच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्तगण या ठिकाणी येत असतात आणि ठाणकरपाड्याच्या राजाचं मनोभावे दर्शन घेत असतात। विशेष म्हणजे दरवर्षी या मंडळाच्या कामकाजाचं लेखापरीक्षण मान्यताप्राप्त लेखापरीक्षकांकडून करण्यात येतं। वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवणारे हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे। या मंडळाच्या माध्यमातून विविध प्रकारचे कार्यक्रम, उपक्रम राबवले जातात। सुंदर अशा टाकाऊपासून टिकाऊ, पर्यावरण स्नेही मखर बनवण्याचे काम या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे। पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, ठाणकरपाड्याचा राजा नाचत आला नाचत आला या उक्तीप्रमाणे नवसाला पावणारा ठाणकरपाड्याचा राजा कल्याण शहरातला ठाणकरपाडा सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांतजी ठाणकर साहेब आपल्यासोबत आहेत, पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। गेली अनेक वर्ष हा उत्सव राबवला जातो। 1968 पासून यावर्षी 57व्या वर्षाचा सार्वजनिक माघी गणेशोत्सव ठाणकरपाड्यात राबवला जातो आहे। काय सांगाल, गेल्या 57 वर्षाचा इतिहास, कोणकोणत्या प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात, गणेश भक्तांचं कशा प्रकारे स्वागत केलं जातं? तुम्ही पाहता आज माघ गणपतीचा त्याप्रमाणे आजचा उत्सव आम्ही ठाणकरपाडा रहिवासी सेवा संघ या सुरुवातीपासून असणाऱ्या मंडळाने आता 57 वर्ष सुरू आहे। हा सुरू असलेला मंडळ ज्या वेळेला ठाणकरपाड्याची वस्ती काही घरांची होती, 20 ते 25 घरांची होती, तेव्हापासूनचा उत्सव सुरू केला। आज या उत्सवाला जत्रेचे स्वरूप येते। पहिल्या दिवसापासून भाविक नाशिक असो, ठाणे असो, पुणे असो, तिथे राहायला या भागातले नागरिक गेले ते बाप्पाची दर्शनासाठी येतात। नवसाला पावणारा ठाणकरपाड्याचा राजा अशी त्याची ख्याती आहे। ठाणकरपाडा सार्वजनिक गणेशोत्सव गेल्या अनेक वर्षापासून राजकारण विरहित कार्य करत असतो। त्यामध्ये सर्व कुठल्या देशावर किंवा राज्यावर ज्या दुर्घटना होतात त्याच्यामध्ये सहभागी होतं। शालेय विद्यार्थी असो किंवा दुःखी कष्टी जे भाविक असो, यांना त्यांचं दुःख निवारण करण्यासाठी उत्सवाच्या माध्यमातून आम्ही अनेक वर्ष, मी अध्यक्ष या नात्याने संपूर्ण मंडळाच्या सभासदांच्या सहकार्याने मंडळ राबवत असतो। या मंडळाला अनेक लोकांच्या मदती असतात आणि कुठल्याही प्रकारची शहरामध्ये फिरून, गावामध्ये फिरून, गल्लीमध्ये फिरून वर्गणी येत नाही। स्थानिक ज्यांची इच्छा होते त्याप्रमाणे या इच्छेदेणगीवर आम्ही उत्सव साजरा करतो। म्हणजे आपल्या ऐपतीप्रमाणे उत्सव साजरा करतो। कुठल्याही व्यापाऱ्याला, कुठल्याही कुटुंबाला त्रास होईल अशा प्रकारचं आमच्या मंडळाचं कार्य नसतं। त्याच्यामुळे या मंडळाची ख्याती आहे की नवसाला पावणारा गणपती ठाणकरपाड्याचा राजा याप्रमाणे त्यांची ओळख। नवसाला पावणारा गणपती म्हणून मोठ्या संख्येने आपण बघू शकता इथे
भाविकांची फार मोठ्या प्रमाणामध्ये रीत चाललेली आहे. सकाळपासूनच ठाणकर पाड्यामध्ये येऊन कल्याण शहरातले आणि बाहेरचे अनेक गणेश भक्त इथे येतात. मनोभावे ठाणकर पाड्याच्या राजाचं दर्शन घेतात. पाठीमागे आपण बघू शकता सुंदर अशी मकर सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि 57व्या वर्षाचा हा सार्वजनिक मागी गणेशोत्सव सामाजिक व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज, कल्याण. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.